पेशंटचा. हा काय म्हणू लागले कंदरीचं का? कंदरीवर तुम्ही गेलो पायी पायीच आपलं. मी लहान होतो का लय? हो तू पायी चालला होता. लहान होतो का लय? हो लहान होता लय. बर बर त्यावेळेस मग कुंकड चालला इकडे जायचं तर आपल्याला किशनकराच्या वाड्यात गेला. बर बर या तो रस्ता नाही आपला इकडे रस्ता. बर बर. अजून अजून काय अजून बरंच वेळ सांगा जे आठवल तेवढं सांगा. तो त्यावेळेस शाळेचा चालत होता. शाळेत एक दत्तरावच्या इथे राहत होता त्या बाईच्या खोलीवर. कोणत्या दत्तरावच्या इथं? दत्तराव मनस्मृतीचे तिथं राहत होतो का मी? तिथे आपल्या खोलीवर हिंगोलीत. बर बर हिंगोलीत कॉलेजवर चाललं. हा हा मग तू त्याचं कलेक्टर बी आली कलेक्टर दत्तरावले कलेक्टर बी म्हणत होता तो. बर काय ठीक आहे मग मारलं होतं का तुम्ही कधी? मग मारलं का तुम्ही कधी? नाही मारलं नाही. नाही का? नाही. मग कोण मारलं लहानपणी? लहान कोणालाच नाही मारलं. नाही मला कोण मारलं? कोणच नाही मारलं. नाही का? बर. मी तुमच्या सोबत कुठं गावाला वगैरे गेलो का कुठं? हो ना. अजून कुठं? बरं आपल्या हिंगोलीवर लगे परभणीला गेला ना तुमच्या सोबत? काल आपल्या शिकायला. नाही तुमच्या सोबत मी कुठे गेलो होतो का? मी का मी आपल्या बरोबर होतो मग. बर बर तुम्ही शाळा किती शिकली बाबू? शाळा किती शिकली तुम्ही? शाळा का? हा तुम्ही? शाळा मनास पिंपरीला सुरुवातीला आहे. तुम्ही का? हो एकच मास्तरचा एकच माडी होती तिथे माडी. मग आपल्या मामाच्या घरासमोरच माडी होती. बर लक्ष्मण परिसराची. हा हा ते शिकवत होते तिथे. हा हा मी राजाराम पारिसकर म्हणजे आपले ई बाई राजाराम डॉक्टर. मोटरसायकल चालवता येते का तुम्हाला? नाही मोटरसायकल नाही आणली मी. नाही का? मोटरसायकल मी रामेश्वर डॉक्टर गेलतो बाईच्या घरी. रामेश्वर डॉक्टर आपल्या इथला. पाटील की कशी आली तुमच्याकडे? पाटील की पोलीस पाटील कसे झाले तुम्ही? मी होतो पोलीस पाटील. नाही कसे झाले? हो कसे झाले म्हणलं तुम्ही पोलीस पाटील? पोलीस पाटील कसे झाले तुम्ही? कसे झाले? मी का हा मी गावात कोणीच नव्हतं त्यावेळेस. हा सखाराम पाटील रिटायर झाले. मग सखाराम पाटला कोण करायचं. मग दत्तराव मनास पिंपरीकर आणि देशमुख मास्तर तुकाराम शापकार हे सगळे मिळून मला बैठकीत बसवलं. आणि मग पोलीस पाटील मला केलं. दत्तराव कोणते? मनास पिंपरीचे. बर बर आपली बाई हो हो लक्ष्मीराव ससा. हो माहिती तेच पण सरपंच आहेत ना ते? ठीक आहे. मग मदनदाजी होते त्यावेळेस. मदन उद्धव. फळं गिळं कोणते आवडतात तुम्हाला? तुमच्या आवडीचं फळ कोणतं? तुमच्या राज्यात तुम्हाला फळं भेटत असतील ना? फळं आंबा. तुम्हाला फळं असतील ना? पहिले फळं भरपूर असतील ना? आपल्या शेतात फळं होते का? हो ना. कोणते फळं होते? फळं कोणते होते आपल्या शेतात? पिकं कोणते होते आपल्या शेतात पिकं साधे होते. कोणते? आपल्या साडी घ्यायच्या. साडीला उत्पन्न होत आहे. अजून गहू बरंच होत आहे. बर ते इकडे पट होता इकडं पट आपला होता ना. आणि मग ते तो पट झाल्यानंतर मग ते जगनपट्टी विकली. त्या काळात काय आंबे वगैरे होते का? आंबे होते. आंबे चांगला भोपळा आंबा होता एक मोठा घरचाच. हो ते कातडं काढलं की रस कसा आहे. बर रस असा होता की फारच चांगला लागेल. बर असे होते आंबे. हा ते 2-3 आंबे होते कंदरीवर. हा 3-4 आंबे होते आपल्या दत्ताच्या वावरात. म्हणजे ते कोळात गेलेलं. मायचं लग्न वगैरे कसं? लग्न होतं झालं तुमचं तेव्हा वय किती होतं तुमचं? आपलं लग्न वय किती होतं तुमचं? किती वय होतं? आपलं वय असेल तर आपल्या
काही लक्ष नाही ते वयाचं. हा ते लग्न झालं मग आपलं 60-70 गाडी गेली ते. बैलगाडी. हा बैलगाडी. हा. आणि तेव्हा माय- बैलगाडीचा व्यवहार होता तेव्हा. हा तर रत्नापुरात आम्ही जेवण खाऊन केलं. रत्नापूरला मुक्काम होता का? रत्नापूरला मुक्काम होता का? हो. तर टोनपे मामा होते ना हा शिवराम आपले हो हो आईच्या वडिलाचे वडील. हो हो ते माहेर होतं तिथं. बर मग ते गेलो आम्ही तिथून जेवण खाऊन केलं टोनपेच्या वावरात. आणि सकाळी उठलो की त्या कळमेश्वरला गेलो. बर बर. काय लग्नात काय जेवणाला काय होतं? हा जेवण काय केलं होतं लग्नात? जेवणाचा स्वयंपाक काय होता? साधं होतं आपलं. काय होतं सांगा ना, आठवते का? वरण भात पोळी. हा गोड काय होतं? हो. आणि कचरा होता कमायले. बर बर नंबर 1 ची गाडी हाणता येतो. सगळ्या पुढे आपली गाडी. बर बर. त्याला कचऱ्याला खेळ होता. हा, हा. माहिती आहे. तो परभणीला गेला. माहिती आहे. परभणीला तुला मग जायचं होतं. पाहिजे पाहिजे त्या शाळेत परभणी शाळेत दूध मिळतं ना तुला. हो हो. मायला पहिल्यांदा कधी पाहिलं तुम्ही? हा मायला पहिल्यांदा कधी पाहिलं? कोणाला मायला पहिल्यांदा कधी पाहिलं? लग्नाच्या अगोदर पाहिलं होतं का? मायला? पाहिलंच नाही. लग्नानंतरच पाहिलं direct? लग्नातच पाहिलं. लग्नात का लग्नानंतर? हो. त्यावेळेस पाहायची पद्धत नव्हती. त्यावेळेस पाहायची पद्धत नव्हती. बर बर. ते मोठ्या नामदेव बापू आणि अमृता आपले वडील. लग्नाचा विषय घरच्यांनाच काढला का तुम्हीच काढला होता हा? मनानं? लग्नाचा विषय तुम्ही मनानं काढला का दुसऱ्यानं काढला होता? नाही त्यानेच पाडला. बर बर. आणि तुम्ही हो म्हणले लगेच? हो. मी पाहिलं सुद्धा नाही. तुम्हाला आवडली नसली? आवडली होती का मग? का आवडली नव्हती? हा आवडली होती तुम्हाला माय का आवडली नव्हती मग लग्नात? काही पाहिलंच नाही मी. पाहिल्यानंतर तुम्हाला आवडली चांगली आहे असं कसं वाटलं का? आता आवडणारच पाहिलं. बर बर. तिथे होम केला. लग्न लागल्यानंतर फेरी घेतली आम्ही. बर. शाळेत कोणी आवडत होतं का तुम्हाला? हा? शाळा शिकली वाटते तुम्ही? शाळा शिकली का? शाळा शाळा शिकली. कोणत्या वर्गापर्यंत? मी हा? मी 10वा वर्ग शिकला. मॅट्रिक. पोरी होत्या का शाळा? हो. आपल्या केंद्राला जात होत्या वेळेस. पोरी होत्या का शाळेत? हा? मुली होत्या का शाळेत? मुली होत्या ना. कोणी पसंत येत होती का? हा. कोणी पसंत आली होती का शाळेतली एखादी मुलगी? नाही. नाही का? लग्न करायचं होतं तुम्हाला. नाही पण एखादी आवडत होती का मुलगी? नाही आवडली. नाही का? बर बर. योगेश म्हणा केक तुमऱ्याने किती केक का तुमरेल पण राहिले का तुम्ही? हा? केक का तुमरेल पण राहिले काय तुम्ही? एक तुम्हाला राहिलं कुठं? आपल्या तडसाच्या घरी. बर. किशन तडसाच्या घरी. किती वर्ष? हा? किती वर्ष? 1 वर्ष 2 वर्ष होतो. बर 5 वर्ग तिथे शिकला. बर बर. डॉक्टर की होने के लिए केंद्रात काळे मास्तर सुशे मास्तर सगळे होते त्यावेळेस. बर मग आसोबाचं लग्न झालं ते आसोबा. बरं तुम्हाला आता या वयात किती आठवते पाहू आपण हा? हा? या वयात तुम्हाला किती आठवते आपण? मी काही प्रश्न विचारतो किती आठवते बघू आपण हा? कोणाले? तुम्हाला? मला हा मी प्रश्न विचारतो तुम्ही उत्तर द्या. किती आठवते पाहू तुम्हाला? मला का हो किती आठवते पाहू ना आपण. लक्षात किती राहते सध्याच्या वयात? कुठे? मी प्रश्न विचारतो तुम्ही उत्तर द्या. हा. आपण बघू तुम्हाला किती लक्षात राहते किती ध्यानात राहते. मला हो ध्यानात पुष्कळ राहते. हा मी प्रश्न विचारतो मग सांगा उत्तर हा. हा? मी प्रश्न विचारतो उत्तर द्या मग. बरोबर किती लक्षात राहते पाहू आपण. बरोबर. तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर येते का? हा? मोबाईल नंबर माहिती का तुम्हाला? हो. सांगा बरं. 97 64 69 43 72. कैलास बाबाचा नंबर? हा? कैलास बाबाचा नंबर? कैलास बाबाचा नंबर 98 हा 23 हम्म. 25 हम्म. 37 हा 44. बर बर. अजून कोणाचा नंबर पाठे? बाकी नाही. बाकी पाठच नाही तुम्हाला. बर आता प्रमोदचा नंबर लिहून घेतला तो पाठ नाही. बर बर.
राधाच्या पोरीचे नाव काय तर हा? राधाच्या पोरीचे नाव राधा हा राधाच्या पोरीचे नाव सांगा अवनी हा आणि कुर्मी कुर्मी नाही पूर्वा कुर्बा पूर्वा पूर्वा कुर्वा लक्ष्मीबाईच्या पोरीचे नाव सांगा लक्ष्मीबाईच्या मुलं सोनी रेखा आणि आपलं काय म्हणतात ते दीपाली रेखा कोणी आहे? रेखा आपलं वैशाली आहे ना ती वैशाली रेखा नाही वैशाली. हा. मस्त बर केला जाऊ जास्त आवडत का पप्पा कोणाचा लाड गेला म्हणून सर्वात जास्त लाडकं कोण होतं पप्पा की कैलास बाबा सर्वात जास्त लाडकं कोण होतं कैलास बाबा पप्पा की लक्ष्मीबाई म्हणजे सर्वात जास्त लाडकं कोणतं पोरग होतं तुम्हाला मध्ये हा कैलास होता लक्ष्मी होती नाही सर्वात जास्त लाड कोणाचा होता लाड लक्ष्मीचा जास्त होता बर बर आणि खट्याळ कोण होतं सर्वात जास्त खट्याळ कोण होतं धिंगाणा करणार कोण होतं जास्त धिंगाणा करणारा कोण कैलास होता धिंगाणा करणारा बर बर कधी नॉनव्हेज खाल्लं का हा? अंडे चिकन वगैरे खाल्लं का लहानपणी कधी लहानपणी दसरा सण बरोबर दसऱ्यांची वाटवला आपला बर दसराही आहे ना बर ठीक आहे दारू दारू नाही नाही काय विचार नाही पहिले नाही. तू पायटो तर बनव विचार बापू हा? दारू गिरू काही पिले का आता लोक दारू हा? दारू पिले का तर अशी दारू दारू पिते. कशीच नाही दसऱ्याला पाजले होते एकदा तंबाखू घेतो ते. सिगरेट 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 वाढलं मी बापरे सिगरेट वाढलं सिगरेट का बिडी बेड्या वाढल्या म्या थांब पण ना. आता सगळं सोडून दिलं बर. काही लग्न- पाण्यात नाही खाता मी हे पारनेरकर महाराजांचं मत कस काय कळालं तुम्हाला हा? पारनेरकर महाराज पहिल्यांदा कसे कळाले तुम्हाला पारनेकर महाराज पहिल्यांदा कसे कळाले तिथे आम्ही गेलो एकदा आपल्या याले आपल्या गावात आलते ना ते हा आजच्या गावाला आपल्या तात्तोडला आपल्या रिसोडला आलते आणि प्रभुदास बाबा कुठून आणले होते तुम्ही हा? प्रभुदास बाबा कुठून आणले होते काय करू प्रभुदास बाबा कस काय आले होते आपल्या इकडं प्रभू दादा प्रभुदास बाबा नलिनी आई हो नलिनी आई होते ना कुठून आले कुठून होते? आले ते ते आपल्या इथे आलते ते कुठून आजेगावून आजेगावात राहत होते तेव्हाच मग आणलं ते आले आणलं तर बसलं मस्त मग त्यावर ते हे चेतलं होतं डाळवण डाळ मग कस काय विजलं ते विजल पाणी कसं विजलं आपोआप विजेचलं ते आपोआप विजलं ते प्रभुदास महाराजांनी काय केलं कोणाला माहिती आहे त्याला माहिती चालतंय. ठीक आहे मग हा? बस झालं हा.